नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे आज पडवलची भाजी. भरलं पडवल बोलतात त्याला. तुम्ही नक्की करून पहा आणि खूप छान लागते. अशा प्रकारे करून पहा. तर पाहूया आपण साहित्य आणि रेसिपी. आणि खूप छान लागते. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशी नक्कीच भाजी करून पहा. तर पडवलाची भाजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाल्ली असाल. चण्याच्या डाळीमध्ये पण बनवली जाते ही भाजी. तर पाहू शकता मी घेतलेली आहे पडवल आणि आता तुम्हाला कशी कट करून दाखवते. म्हणजे मधल्या अशी थोडीफार मोठीच कापायची आणि आतमधलं जेवढी बी वगैरे आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला, स्वच्छ करून घ्यायचं आहे. मी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेले आहे आणि ते आपल्याला नंतर मिठाच्या पाण्यात टाकायचे आहे. थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवा, तुम्ही 15 मिनटं वगैरे. तुम्ही पाहू शकता कसं काढून घेतलेलं आहे. तुम्ही याच्यापेक्षा छोटे करू शकता, छोटे करून पण छान लागतात, छोटे छोटे करून. तर मी थोडेफार मोठेच केलेले आहेत. तर तुम्ही आता श्रावण महिना आहे तर ह्या टायमाला ह्या भाज्या खूप खाल्ल्या जातात. तर तुम्ही पण ही नक्की भाजी करून पहा आणि अशा प्रकारेच करून पहा, खूप छान लागते. तर मी आता सर्व भाजी पूर्ण कापून घेणार आहे भाजी आणि त्याच्या आतमधल्या बिया वगैरे काढून घेणार आहे. पाहू शकता एवढं मोठं घेतलेलं, ह्याच्यापेक्षा छोटे तुम्ही घेऊ शकता. आणि मी मिठाच्या पाण्यात ठेवलेले आहेत. 10-15 मिनटं मी ठेवलेले आहेत मिठाच्या पाण्यात. त्याच्याने काय होणार, जे आतमधलं त्याचं जे ग्रेव्ही असते ना ती, म्हणजे जो पाणी असतो ना तो निघून जातो आणि त्याचा वेगळा टेस्ट लागतो मिठाच्या पाण्याने. तर मी इकडे मसाल्यासाठी घेतलेला आहे खोबरा, लसूण आणि शेंगदाणे आणि ही आपली शेवया आहेत ती बारीक, ती विकत भेटते शेव, तिखट शेव ती घेतलेली आहे. मिरची, कोथिंबीर घेतलेली आहे आणि शेव म्हणजे शेंगदाणे टाकून घेते. आणि शेव म्हणजे जी बारीक विकत भेटते ना तिखटवाली, तिखीवाली, ती घ्यायची आहे, प्लेनमधली नाही घ्यायची. तर मी शेंगदाणे घेतले, खोबरा घेतला आहे, लसूण घेतली. आता हे छान मी भाजून घेणार आहे. शेंगदाणे पण चांगले लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. जोपर्यंत वरती त्यांना असा ब्लॅक असा काला कलर येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाहू शकता मी थोडा वेळ भाजून घेतलेले आहे. तर अशा प्रकारे नक्की पडवलची भाजी, पडवलचा भरता म्हणतो आम्ही, तर तुम्ही नक्की करून पहा. तर चांगले भाजलेले आहेत. आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. पाहू शकता मस्तच भाजलेले आहेत शेंगदाणे पण. खोबरा पण जास्त भाजायचं नाही आहे, जितपत शेंगदाणे भाजतील तितपत भाजायचं आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. पाहू शकता आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मी आता दाखवते तुम्हाला. मी यामध्ये सर्व घेतलेलं आहे, शेंगदाणे, खोबरा आणि लसूण घेतलेली आहे जी आपण भाजलेली. आता मी शेव टाकून घेत आहे. तुम्ही शेव टाकून घ्या, नाही तर नाही शेव टाकली तरी चांगलंच आहे, काही हरकत नाही. तर मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची, कोथिंबीर आहे. कोथिंबीर थोडी बऱ्यापैकी घ्या. तर मी आता हे बारीक करून घेणार आहे. तर मी आता इथे गॅसवरती पॅन ठेवलेलाच आहे गरम करायला. त्याच्यामध्ये तुम्हाला जसं तेल कमी खात असाल तर कमी तेल टाका. तर मी थोडा तेल टाकलेला आहे, जास्तीचाच आहे. तर आता फोडणी द्यायला आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आहे, डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत. पण तेल छानपैकी गरम झालेलं पाहिजे. तर मी हा वाटण केलेला आहे, तुम्ही टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. पाहू शकता मस्त असा तडतडीत असा आवाज येतो आहे. इतका तेल गरम करा. मस्त असं मिक्स करून घ्यायचं, तेलामध्ये चांगलं भाजून द्यायचं आहे आपल्याला. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत. आणि मसाले टाकल्यानंतर आपल्याला खूप वेळ भाजून द्यायचा आहे हा मसाला, कारण की आपण शेंगदाणे आणि खोबरा घेतलेला आहे. तर जेवढं तुम्ही भाजाल ना तितकाच टेस्टला छान लागतो. तुम्ही हळद घेतलेली आहे चवीपुरती, म्हणजे तुम्ही हळद घेतलेली आहे अर्धा चमच. लाल तिखट घेते, मी बरेपैकी तिखट करणार आहे. पडवलची भाजी थोडीफार तिखटच करा, खूप छान लागते. मी बरेपैकी मसाला टाकलेला आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. ही भाजी खूप छान लागते. आणि माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की कशी होते म्हणून. तर पाहू शकता मस्त असं मी भाजून दिलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं. पुन्हा मिक्स करून घेणार आहे. हे तुम्ही काय करायचं, हे तुम्ही बारीक केलं, चांगला भाजून घेतला ना की हा मसाला पुन्हा काढून घेऊन त्याच्यामध्ये भरून तुम्ही पुन्हा फ्राय करू शकता, असंही करू शकता. पण मी डायरेक्ट केलेलं आहे. मी पडवल आता डायरेक्ट टाकणार आहे ह्याच्यामध्ये. तर तुम्ही 2 प्रकारे पण करू शकता. आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा तुम्ही ना धनिया पावडर टाका किंवा जिरा पावडर टाका, खूपच छान लागते. मी तर म्हणते जिरा पावडरच टाका, खूप छान लागते. तर मी धने पावडर नाही टाकली कारण मी कोथिंबीर भरपूर घेतलेली. तर पाहू शकता मस्त असा कलर पण आलेला आहे आणि छान असं शिजलेलं पण आहे मसाला, पाहू शकता. आता मी नेहमी व्हिडिओ टाकत जाईल. तर आता मी पडवल टाकलेलं आहे. मी तुम्हाला पडवलची भजी पण नक्कीच करून दाखवेल एखाद दिवशी. पडवलचे 2 प्रकारचे अजून माझ्याकडे म्हणजे रेसिपी आहे, तर मी नक्की तुम्हाला तेही दाखवेल. पडवलाची भजी पण केली जातात. तर मी आता पडवलमध्ये जे मी केलेलं आहे तसंच मसाला भरून घेते, कारण की त्याच्या आतमध्ये मसाला शिरला तो खूप टेस्टला लागतो. पॅनमध्ये टाकल्यानंतरच मी त्यामध्ये मसाला टाकून घेते. अशा प्रकारे पण करू शकता किंवा तुम्ही नुसतं डायरेक्टली टाकून असंच मिक्स करून घेतलं तरी पण चालेल. तरी पण छान लागते भाजी. आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे. पाहू शकता झालेली आपली भाजी आणि खूप छान लागते. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागते. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी करून पहा. पडवलाचं भरता म्हणतात त्याला. तर माझी रेसिपी कशा वाटतात तुम्ही कमेंटमध्ये सांगा नक्की. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.